कॅरेट फंक्शन करतं काय, की पर्टिक्युलर लोकेशनला तुझं कोणतं कॅरेक्टर आहे हे रिटर्न करतं. समजा आपण आता डिक्लेअर केली लेट माय स्ट्रिंग इक्वल टू इथं टाकलं हॅलो वर्ल्ड. आता कोणतीही स्ट्रिंगची इंडेक्सिंग कशी चालू होते 0 0. 1 2 3 4 बरोबर. नंतर ही स्पेस 5 ही 6 7 8 9 आणि 10 अशी काय आहे इंडेक्स आहे. आता तुला पर्टिक्युलर लोकेशनचे कॅरेक्टर घ्यायचे असेल, समजा आता 1च्या इंडेक्सचं कॅरेक्टर तुला घ्यायचं, तर तू कसं करणार? कन्सोल डॉट लॉग माय स्ट्रिंग डॉट कॅर ॲट 1 केलं. आता 1 पोझिशनला कोणतं कॅरेक्टर आहे तुझं? E. ई. तर तुझं काय ह्याच्यातून आउटपुट काय येणार तुझं? ई प्रिंट. हे एक फंक्शन आहे, बरोबर. आता अजून म्हणजे तुला काय आहे, की प्रत्येक कॅरेक्टर सेट आहे. जसं म्हणजे ASCII कॅरेक्टर सेट असतो आणि युनिकोड कॅरेक्टर सेट असतो. तर काय असतं, ज्यावेळेस म्हणजे कॉम्प्युटर किंवा तुमचा लँग्वेज जी अंडरस्टँड करते कोड, तर ते ह्या दोन्ही कोडपैकी एक कोणतं तरी असतो. ASCII कोड म्हणजे काय, की प्रत्येक ह्याने काय केलेलं आहे, की अ, अ, काय म्हणतो आपण त्याला, प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी नंबर असतो. लक्षात घे. काय कॉम्प्युटरला कोणती भाषा कळते? नंबरची भाषा कळते. Right. बरोबर. त्याला हे कॅरेक्टर कळतं का कोणतं आहे? काय? हे त्याला काही कळत नसतं. म्हणजे तू जे काही टाइप करतो कॅरेक्टर, त्याला काय असतं, एक नंबर बॅकएंडनी काय असतो? असाइन असतो. बरोबर. आता हे नंबर असाइन करण्याचे 2 पद्धती आहेत. एक ASCII आणि एक युनिकोड. किती? 2 पद्धती. एक ASCII आणि एक युनिकोड. ASCII काय आहे? लिमिटेड कॅरेक्टर सेट आहे. म्हणजे काय आहे? एकदम स्टार्टिंगला आलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय आहे? सगळे इंग्लिश लँग्वेजचेच गोष्टी. म्हणजे इंग्लिश लँग्वेजचेच कॅरेक्टर आहेत. म्हणजे ए टू झेड, बरोबर. स्मॉल ए टू झेड, कॅपिटल ए टू झेड, मग नंतर 0 टू 9 असे सगळे व्हॅल्यू ह्याच्यामध्ये काय आहेत? प्रेझेंट आहेत. पण युनिकोड कॅरेक्टर सेट काय आहे, की ह्याच्यामध्ये तुझे मराठीचे कॅरेक्टर पण आहे. आ, इ, उ, ए. बरोबर. हे परत तामिळ, म्हणजे जगातले जेवढे कोणते लँग्वेजेस आहेत ते कशामध्ये प्रेझेंट आहे? Unicode. युनिकोड. मग जावा जावा कोणतं कॅरेक्टर सेट वापरतं? युनिकोड कॅरेक्टर सेट. कोणतं वापरतं? Unicode. कॅरेक्टर सेट वापरतं. आता हे जे वापरतं, तर मग तुला ह्याच्यातली आता समजा पर्टिक्युलर कॅरेक्टरची कोणता नंबर आहे बाबा त्या कॅरेक्टर कोडला, तुला जर तो बघायचा असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा फंक्शन आहे. आता त्याच्यासाठी दुसरं जे फंक्शन आहे, ते काय आहे? कॅर कोड नावाचं आहे. बरोबर. म्हणजे कसं? कॅर कोड ॲट नावाचं काय फंक्शन आहे. ते काय घेतं? इंडेक्स ॲज अ इनपुट घेतं आणि त्या नंबरचं काय करतं? आपल्याला कॅरेक्टर म्हणजे युनिकोड कॅरेक्टर सेट देतं. म्हणजे आता समजा हेच लाईन आपण परत खाली घेतली. इथे लिहिलं कन्सोल डॉट लॉग माय स्ट्रिंग डॉट कॅर ॲट कॅर कोड ॲट, बरोबर. मग कॅर कोड ॲट किती? 1च म्हटलं, तर ह्याचं आउटपुट येतं 101. कारण की ईला कोणता नंबर असायला बॅकएंडनी? 101. कळालं? Ah. हा. आता तिसरं फंक्शन कोणतं आहे? ते आहे कॉनकॅट. कोणतं? Okay. कॉनकॅट. म्हणजे तू कॉनकॅट 2 पद्धतीने करू शकतो. स्ट्रिंग एक प्लस ऑपरेटर वापरून. कोणतं? प्लस Plus of. ऑपरेटर वापरून. अदरवाईज कॉनकॅट नावाचं
फंक्शन वापरून. कॉनकॅटला काय आहे, तू कितीही स्ट्रिंग इनपुट देऊ शकतो आणि त्या फंक्शन मधून तू घेऊ शकतो. म्हणजे समजा ह्याची डेफिनेशन काय होते, कॉनकॅट str1 str2 str3 असं एंड पर्यंत str एंड पर्यंत आपण इथे काय करू शकतो, जाऊ शकतो. मग तुला दोन ह्याचं कॉन्कॅटिनेशन करायचे. आता समजा ही माय स्ट्रिंग 1 आहे आणि तशीच माय स्ट्रिंग 2 असेल अजून आपल्याकडे, बरोबर. आणि हॅलो हो. वर्ल्ड समजा असं म्हटलं, हॅलो वर्ल्ड फ्रॉम इंडिया असं लिहिलंय याला, आणि ही स्ट्रिंग कॉन्कॅट करायची. तर मग कसं फंक्शन वापरू आपण, कॉन्कॅट माय स्ट्रिंग आणि दुसरं माय स्ट्रिंग 2. हे झालं तुझं कॉन्कॅट फंक्शन, बरोबर. मग आता दुसरं आहे इन्क्लूड फंक्शन. आता तुला काय करायचंय की तुला पर्टिक्युलर लोकेशन मध्ये एखादं वर्ड आहे का नाही चेक करायचं. म्हणजे समजा हॅलो ह्या स्ट्रिंग मध्ये वर्ड हा प्रेझेंट आहे का नाही चेक करायचे, किंवा कोणतीही सबस्ट्रिंग आहे का नाही चेक करायचे. वर्ल्ड असू दे, व हॅलो वर्ल्ड असू दे, असं तुला चेक करायचंय. तर मग त्याच्यासाठी सुद्धा फंक्शन आहे. त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, सेपरेट आउट एक फंक्शन. कोणतं फंक्शन आहे, त्या फंक्शनचं नाव काय आहे, इन्क्लूड्स. काय नाव आहे, Include. चौथं ना, इन्क्लूड्स. आता हे फंक्शन काय करतं, सर्च म्हणजे तुला ज्या स्ट्रिंग मध्ये सर्च करायचंय ती सर्च स्ट्रिंग इथे इनपुट घेतं, बरोबर. आणि पोझिशन आपल्याला देता येते, याला पास करता येते. मग हे फंक्शन काय करतं की इफ स्ट्रिंग कंटेन्स स्पेसिफाईड टेक्स्ट ऑर नॉट, बरोबर. स्ट्रिंग कंटेन स्पेसिफाईड टेक्स्ट ऑर नॉट. आता समजा तुझी आपली स्ट्रिंग कोणती होती, हॅलो वर्ड, माय स्ट्रिंग वाली. त्याच्यात तुला चेक करायचं वर्ड आहे का नाही, कन्सोल डॉट लॉग ते चेक करायचे तुला. कोणतं, माय स्ट्रिंग 1 डॉट, मग त्याच्यामध्ये तुला हॅलो वर्ड आहे का नाही चेक करायचं. मग त्याला काय, इन्क्लूड्स काय आपलं वर्ड आहे का नाही चेक करायचं. आता परत पोझिशन म्हणजे तुला कोणत्यापासून पुढे चेक करायची ती पोझिशन, पण इथं द्यायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट वर्ड चेक करायचं. आता माय स्ट्रिंग मध्ये वर्ड आहे का, माय स्ट्रिंग मध्ये वर्ड आहे का, आहे ना, हॅलो वर्ल्ड वर्ड हे आहे ना. म्हणून हे फंक्शन तुला रिटर्न करणार ट्रू. कळालं, आलं ना लक्षात. आता पुढचं फंक्शन आहे इंडेक्स ऑफ. काय, इंडेक्स ऑफ. Index of. आता इंडेक्स ऑफ फंक्शन काय करतं की तुझी सर्च तुला काय करायचं आहे ते घेतं आणि फ्रॉम इंडेक्स म्हणजे कुठून पुढे चालू करायचं, वरच्या सारखंच आहे. फक्त हे काय करतं, तुला पर्टिक्युलर पोझिशन देतं की कोणत्या पोझिशनला हे आहे. म्हणजे समजा आता यांनी काय केलं, बुलियन व्हॅल्यू दिली ना, ट्रू ऑर False. फॉल्स. इन्क्लूड काय केलं, ट्रू ऑर फॉल्स केलं. पण इंडेक्स ऑफ फंक्शन काय करणार, तुला ऍक्च्युअल लोकेशन देणार की कोणत्या पोझिशनला हे आहे. आता आपलं हे केलं कन्सोल डॉट लॉग, बरोबर. ह्याच्यामध्ये आता तुझं येणार, तुझी str आपली कोणती, माय स्ट्रिंग डॉट इंडेक्स ऑफ वर्ड. हे वर्डची इंडेक्स मला सांग म्हटलं, मी कोणत्या लोकेशनला आहे. फक्त रिटर्न करेल 6व्या नंबरला आहे. म्हणजे 0 1 2 3 4 5 देतो ना आपण हॅलो वर्ल्डला. Index 0. हा, मग ती कोणत्या नंबरला वर्ड चालू झाला, 6व्या नंबरला. म्हणून इथं तुला काय आलं, 6वी काय आली, इंडेक्स आली, बरोबर.
आता हे तसंच एक फंक्शन काय आहे, लास्ट इंडेक्स ऑफ. कोणतं? लास्ट वीक. हा. आता हे फंक्शन काय करतं, जो शेवटचा ऑकरन्स आहे, काय आहे, जो शेवटचा ऑकरन्स आहे त्याची इंडेक्स देतं. म्हणजे एका काय म्हणतो वाक्यामध्ये तुझे दोन शब्द येत आहेत, बरोबर. तर शेवटचा जो शब्द येतो तो त्याला फाइंड होतो त्या ऑकरन्स, त्याची इंडेक्स तो काय करतो, रिटर्न करतो. म्हणजे सांगतो तुम्ही लास्ट इंडेक्स ऑफ हे फंक्शन. आता कसं आहे, समजा तुझी एस-टी-आर आहे इक्वल टू असं दिलंय, हॅलो वर्ल्ड, हॅलो युनिवर्स. कसं दिलंय, हॅलो बरोबर. वर्ल्ड, हॅलो युनिवर्स, असं तू लिहिलंय. हम्म? आता ह्याच्यामध्ये तुला असा कोड लिहिला आपण, कन्सोल डॉट लॉग, बरोबर, आपलं एस-टी-आर डॉट लास्ट इंडेक्स ऑफ कशाचं, हॅलोची. आता ह्याच्यामध्ये मला सांग, हॅलो वर्ड किती वेळा आलाय, 2 वेळा आलाय, बरोबर. आता इथे इंडेक्सिंग घेऊ आपण, 0 1 2 3 4 5 6, हे सॉरी 5 6 7 8 9 10 11, हे झालं 12 13 14 15 16 17, आणि असं हे पुढच्या व्हॅल्यू. आता ह्याच्यामध्ये जर तू बघितलं, हॅलो वर्डचं कोणतं फंक्शन बघतोय, लास्ट इंडेक्स ऑफ. आता वरच्या जर केस मधला असला असतं तर ह्याने काय रिटर्न केलं असतं, वर्डचं 6 रिटर्न सिक्स. केलं असतं ना, हा 6, सिक्स. बरोबर. किंवा मी इथं हॅलो घेतला असता, तर वर्ल्डच्या ऐवजी मी हॅलो घेतलं इथे. आता काय रिटर्न होणार इथे, 0. कारण की का, की हॅलोचं कोणत्या लोकेशनला त्याला सापडतंय ते रिटर्न होतं. त्याला सापडलं कोणत्या लोकेशनला, 0 लोकेशनला. पण आता इथं आपण कोणता वापरतोय, लास्ट इंडेक्स ऑफ. मग हॅलोचे जर समजा 5 वर्ड एका वाक्यामध्ये येतोय, हे, तर त्याचा लास्ट जो ऑकरन्स असेल, आता लास्ट हा पहिला झाला, हा दुसरा झाला, बरोबर. पण शेवटचा कोणता झाला, हा दुसऱ्यावाला, बरोबर. मग त्याचा लास्ट इंडेक्स ऑफ काय, हम्म, ते इथे रिटर्न होणार. कळालं का तुला, ते इथे रिटर्न होणार. मग आपली इंडेक्स किती आली, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. म्हणून आपलं आउटपुट काय आलं, 12 आलं. कळालं का, हो कळालं. लास्ट इंडेक्स ऑफ. असे म्हणजे हे फंक्शन आहेत. हे तुला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घे. नाही बघताना येईल. हम्म, ठीक. आता परत अजून दुसरं फंक्शन आहे, स्लाइस नावाचं. आता तुला जर स्ट्रिंग हे करायची, काय म्हणतो, कमी जास्त करायची, तर ते तू करू शकतो. म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात तू घेऊ शकतो. आता स्लाइस नावाचं पुढचं फंक्शन कोणतं, स्लाइस नावाचं. आता ह्या स्लाइस नावाच्या ह्याच्यात घेतलं तर हे काय करतं फंक्शन, तुझी पोझिशन घेतं, स्टार्ट आणि एंड. याला पॅरामीटर काय आहेत, स्टार्ट कोमा एंड. आता तुझं कुठपासून कुठपर्यंत स्ट्रिंग तोडायची आणि ते फंक्शन काय करतं, एक नवीन स्ट्रिंग तुला रिटर्न करतं. काय करतं, नवीन स्ट्रिंग तुला रिटर्न करतं. म्हणजे समजा असं केलं इथे, ही एस-टी-आर आहे ना आपली, ती घेतली इथे. हा, कन्सोल डॉट लॉग, आपली एस-टी-आर डॉट स्लाइस 0 to 5 म्हटलं किंवा 6 म्हटलं, तर हे हे काय करणार,
तुला एक नवीन स्ट्रिंग देणार. काय करणार? एक नवीन स्ट्रिंग देणार. पासून तोडून देणार 0 पासून तर 6 पर्यंत. बरोबर. मग कोणती स्ट्रिंग आली तुझी? हॅलो. हॅलो स्पेस आणि डब्ल्यू. ही तुझी स्ट्रिंग आली. पण आता ही जी स्ट्रिंग रिटर्न केली, हा ओरिजिनल स्ट्रिंग मध्ये चेंज होतो का काही? काहीच होत नाही. म्हणजे ओरिजिनल जी एसटीआर आहे ती काय राहणार तुझी? हॅलो वर्ल्ड, हॅलो युनिव्हर्स. ती तशीच्या तशी राहणार. हे नवीन स्ट्रिंग तुला काय करतं? रिटर्न करतं. जसं एखादं फंक्शन आपण रिटर्न करतो ना, हो. तसं नवीन स्ट्रिंग रिटर्न करतं. कळालं. हा, बरोबर. आता तसंच ह्याला काय असतं? निगेटिव्ह व्हॅल्यू पण आपल्याला परफॉर्म करता येतं. -1, -2, -3 असं देता येतं. मायनस म्हटलं तर काय होतं? शेवटून पुढे माग खेळता येते याला. म्हणजे जास्त डीप मध्ये नको जाऊ तू ह्याच्यात. जेवढं नाही. सांगितलं तेवढं फक्त लक्षात ठेव. सिमिलर सारखं कोणतं फंक्शन आहे दुसरं? सबस्ट्रिंग. कोणतं? सबस्क्रीन. सबस्ट्रिंग. त्याला पण सेम आहे हे. स्टार्ट आणि एंडच पॅरामीटर राहतो. फक्त या दोघांमध्ये फरक काय आहे? की हे जे सबस्ट्रिंग फंक्शन आहे हे निगेटिव्ह व्हॅल्यू ऍक्सेप्ट करत नाही. कोणतं? निगेटिव्ह लॅक्सेस. निगेटिव्ह व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करत नाही. एवढं याचं काय आहे? बाकी बाकी त्याचं वर्किंग कशासारखं आहे? स्लाइस फंक्शन सीएस. सारखंच आहे. बरोबर. आता दुसरं एक फंक्शन आहे सब एस टी आर नावाचं. काय करतं? सब एस टी आर. आता हे फंक्शन सेम वरच्या सारखंच आहे. फक्त ह्याच्यामध्ये फरक काय आहे? की कोणत्या पोझिशन पासून पुढचे किती कॅरेक्टर तुला घ्यायचं. म्हणजे आता किती झाले आपले फंक्शन? 8 फंक्शन झाले. पुढचं आता 9. सब एस टी आर इथं स्टार्ट आणि पुढे लेंथ. मागच्या फंक्शन मध्ये आपण काय घ्यायचो? स्टार्ट काय असेल आणि एंड काय असेल. बरोबर आहे की नाही? स्टार्ट काय असेल आणि एंड काय असेल हे घ्यायचो. पण हे फंक्शन काय घेतं? स्टार्ट आणि लेंथ घेते. इथं परत आपली एस टी आर डिक्लेअर करू. एस टी आर इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड, हॅलो युनिव्हर्स. असे डिक्लेअर करून आपण ठेवलं. आता सब एस टी आर काय करतं? स्टार्ट लेंथ घेतं. म्हणजे इथं काय होणार? कन्सोल डॉट लॉग एस टी आर डॉट सब एस टी आर. स्टार्ट कुठून पाहिजे मला? 1 पासून. बरोबर आहे की नाही? कुठून पाहिजे? 1 पासून. पुढे किती गेले पाहिजे? 3 कॅरेक्टर गेले पाहिजे. किती? 3 कॅरेक्टर गेले पाहिजे. म्हणजे किती? 1, 2, 3 हे यायला पाहिजे. म्हणजे माझं याचं आउटपुट काय येणार? ई डबल एल. कळालं हे? कळालं. म्हणजे असे सिंपल सिंपल फंक्शन आहे. आता दुसरे सिंपल फंक्शन काय? टू लोअर केस. काय करत असेल हे फंक्शन सांग बरं? लोअर केसचे कॅरेक्टर. म्हणजे जर तुझे आता काही काही वेळेला काय असतं की तुला कंपॅरिझन करायचं असतं डेटासोबत. एखादी स्ट्रिंग एकासोबत कंपॅरिझन करायची असते. पण आता समजा इथं str1 आहे अशी. पहिलं लेटर कॅपिटल लिहिलेलं आहे. सॉरी हॅलो वर्ल्ड नावाचं लेटर लिहिलेलं आपण. हं? हे पहिलं इथे असं काम केलेलं. आणि दुसरं लिहिलेली str2 हॅलो वर्ल्ड. सॉरी, असं लिहिलं. पहिल्या ह्याच्यात काय आहे? एच कॅपिटल आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात काय आहे? एच स्मॉल आहे. सो. बरोबर आहे की नाही? असं आहे. तर आता तुला कंपॅरिझन करायचं आहे. हे दोन तू कंपॅरिझन केले तर तुझं कंपॅरिझन बरोबर येणार आहे का? नाही येणार.
बरोबर आहे. मग अशा वेळेस तू काय म्हणू शकतो, हे जे वरची जी स्ट्रिंग आहे तिला काय कर, टू लोअर केस कर, str1 डॉट टू लोअर केस. म्हणजे हे फंक्शन काय करतं, की हे जे सगळे जेवढे तुझे कॅपिटल कॅरेक्टर तुझ्या ह्याच्यात असणार, काय, जेवढे कॅपिटल लेटर तुझ्या ह्याच्यात असणार ते सगळे कन्वर्ट कशाला करणार, स्मॉल लोअर लेटर मध्ये. बरोबर. आता समजा एच कॅपिटल आहे str1 मध्ये, तर सगळं str याचं आउटपुट काय येणार, हॅलो वर्ल्ड असं येणार. म्हणजे एच काय होणार त्याच्यात, स्मॉल होणार. कळालं. तसंच दुसरं दुसरं अप्पर फंक्शन केस. कोणतं आहे, अप्पर केस. टू अप्पर केस. काय करणार हे फंक्शन, जर याच्यात जर काही लेटर स्मॉल असतील त्याला काय करणार, अप्पर कॅपिटल केस लेटर. मधलं करणार, कॅपिटल करणार. कळालं. कळालं. हा, आणि कधी पण लक्षात ठेव, दोन स्ट्रिंग जर तू कंपॅरिझन करत असतील, काय, हम्म. स्ट्रिंग जर कंपॅरिझन करत असतील, तर त्यावेळेस ते चेक करायच्या त्या दोन्ही सिमिलर फॉर्मॅटमध्ये आहेत ना. म्हणजे दोघांना एकतर टू लोअर केसमध्ये कन्व्हर्जन करायचं आणि मग कंपॅरिझन करायचं, आयदर टू अप्पर केसमध्ये कंपॅरिझन करायचं. कळालं का. हा कळालं. हा, तरच त्याचा काय होतो, फायदा होतो. आता मग तसंच परत ट्रिम नावाचं फंक्शन आहे. कोणत्या नावाचं फंक्शन आहे, ट्रिम. लेट फाईंड करतो. हम्म. ट्रेन. हा, ट्रिम फंक्शन काय करतं, तुझ्या ह्याच्यामध्ये साईडला जेवढे व्हाईट स्पेसेस आहेत, आता काही वेळेला काय होतं, पासवर्ड तू टाकतो बघ. हम्म. हम्म. पण तुला कळत नाही पासवर्डला स्टार्टिंगला व्हाईट स्पेस आज झालाय का नंतर व्हाईट स्पेस ऍड झालाय. तू करेक्ट कॉपी पेस्ट करून टाकत असतो तरी पण तुला काय येते, त्याच्यामध्ये एरर येते. बरोबर आहे. मग अशा वेळेला ह्या ज्या साईडच्या ज्या व्हाईट स्पेसेस आहेत तुला रिमूव्ह करायचे असतील तर कोणतं फंक्शन आहे, ट्रिम. साईडच्या बरं का, आता समजा हॅलो वर्ड असेल तर हे मधलं नाही व्हाईट स्पेस रिटर्न होणार, हे रिमूव्ह होणार, फक्त साईडच्या. लक्षात आलं ना. आलं. हा, फक्त साईडच्या स्पेस काय होणार, रिमूव्ह होणार. परत आता तुला पर्टिक्युलर लोकेशन पासून तर एंड लोकेशन पर्यंत करायचं असेल तर तसंच फंक्शन कोणतं आहे, ट्रिम स्टार्ट. कोणतं, इंस्टा. हा, म्हणजे स्ट्रीम स्टार्ट काय करतं, पर्टिक्युलर लोकेशन पासून तुझं हे घेणार, काय म्हणतो आपण, इनपुट घेणार, स्टार्ट त्याचं, स्ट्रीम स्टार्ट आणि स्ट्रीम एंड, स्ट्रीम स्टार्ट आणि स्ट्रीम एंड. म्हणजे एक. कुठून करायचं, स्टार्टिंगचं करायचं का एंडचं करायचं. तुला स्टार्ट केलं तर कळालं. फक्त स्टार्टच्याच व्हाईट स्पेसेस जाणार आणि एंड केलं तर फक्त इंस्टा. एंडच्याच जाणार. कळालं ना. कळालं. हा, असं. आता पुढचं फंक्शन आहे रिप्लेस. आता हे महत्वाचे फंक्शन आहे, कोणतं, रिप्लेस. रिप्लेस. आता हे फंक्शन काय घेतं, तुला कोणती व्हॅल्यू तुला सर्च करायची आहे ते, आणि त्याची न्यू व्हॅल्यू. म्हणजे एखाद्या स्ट्रिंग मध्ये तुला काहीतरी चेंज करायचंय, बरोबर आहे काय, एखाद्या स्ट्रिंग मध्ये तुला काहीतरी चेंज करायचं, तर अशा केसमध्ये तू होऊ शकता. आता समजा आपली स्ट्रिंग आहे str इज इक्वल टू हॅलो वर्ल्ड. अशी तुझी स्ट्रिंग आहे, पण आता तुला वर्डच्या जागेवर इंडिया आणायचंय. काय करायचं, वर्डच्या जागेवर इंडिया. तुला इंडिया. इंडिया आणायचं. मग तू कसं करू शकतो ते, कन्सोल डॉट लॉग न्यू एस, म्हणजे समजा कन्सोल डॉट लॉग ऐवजी आपण असं न्यू str इज इक्वल टू
str डॉट रिप्लेस काय वर्ड बाय कशाने रिप्लेस करायचं तुला तुझा तो इंडिया. कीवर्ड. मी म्हटलं इंडिया. बरोबर. मग ह्याच्यातून तुझं जे रिटर्न होणार न्यू str मध्ये ते काय असणार? हॅलो इंडिया. हॅलो इंडिया. कळालं ना? मग कळालं. जेवढे ऑकरन्स वर्डचे असतील म्हणजे तुझ्या स्ट्रिंग मध्ये 5 वेळा वर्ड आहे तर 5 वेळा इंडिया इंडिया होऊन जाणार. कळालं. कळालं ना? म्हणजे फक्त हो सर. पहिलंच असं नाही सगळं. हम्म? नाही नाही सॉरी, त्याच्यासाठी दुसरं फंक्शन आहे रिप्लेस ऑल. हे फक्त एकच रिप्लेस होणार आणि दुसरं फंक्शन कोणतं आहे रिप्लेस ऑल, की सगळे हे करण्यासाठी. कळालं ना? कळालं. माझ्याकडून चुकलं ते. कोणतं सर्च टेक्स्ट तुझं आणि न्यू व्हॅल्यू. मग सगळे जेवढे ऑकरन्स आहेत म्हणजे 5 वेळा जरी वर्ड आला असेल तरी ते काय होणार हे होणार. कळालं? हो, कळालं. हा. दुसरं आता फंक्शन आहे स्प्लिट नावाचं. ते पण जरा हे सोड. कोणतं स्प्लिट स्प्लिट. नावाचं. आता तुला कशाने सेपरेट आउट करायचं आहे ते म्हणजे कसं असतं आता काही वेळेला जसं मी तुला म्हटलं एक आपलं काय आहे की स्ट्रिंग आहे समजा आता str. इथं आपण दिलंय हॅलो वर्ल्ड आणि इथं कॉमा देऊन म्हटलंय हॅलो वर्ल्ड. परत कॉमा देऊन इथं समथिंग काहीतरी म्हटलंय. इथं अजून समथिंग काहीतरी असं मी कॉमा कॉमा देत असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता तुला हे जर स्ट्रिंगचं हे काय आहे कन्व्हर्जन आहे. तुला ॲरेमध्ये तुला करता येतं स्प्लिट फंक्शन आणि तुला स्प्लिट कशाने करायचंय तो तुला काय करायला लागतो इथं ऑपरेटर द्यावा लागतो. काय करायला लागतं ऑपरेटर इथं द्यायला लागतं. म्हणजे आता मी स्प्लिट वापरलं str डॉट स्प्लिट म्हटलं. कशाने म्हटलं कॉमानी. कशाने कॉमानी. तर मग हे रिटर्न काय करणार एक ॲरे रिटर्न करणार. स्प्लिट फंक्शन काय रिटर्न करतं ॲरे. मग किती स्ट्रिंग स्प्लिट झाल्या हॅलो एक झाली. आता हा जो कॉमा होता ह्या कॉमामुळे काय झालं हे एक झालं. नंतर वर्ड एक आलं. नंतर तुझी पुढची जी व्हॅल्यू आहे ती आली. म्हणजे स्प्लिट तू कशाने करू शकतो. लक्षात आलं का? आता समजा इथे अँड ने असलं तर हॅलो अँड वर्ड अँड असं वेगवेगळ्या स्ट्रिंग आहेत. बरोबर. मग तुझं हे स्प्लिट वापरलं तू इथं कॉमा ऐवजी काय म्हणणार अँड म्हणणार. मग तुझं काय झालं आउटपुट हॅलो वर्ड हे आलं ना. म्हणजे ह्या ज्या तुझ्या पुढच्या स्ट्रिंग आहेत ते सगळे काय येणार इथे येणार. म्हणजे तुला एक स्ट्रिंग तोडायची स्प्लिट करायची पण कशाने. आता काही वेळेला तुला काय येतं कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू येतात ना किंवा काहीतरी एखादा वेगळा पॅटर्न असेल म्हणजे 1 हॅश 2 हॅश 3 हॅश अशी तुला स्ट्रिंग आली आहे. बरोबर. आणि तू हिला स्प्लिट म्हटला बाय हॅश. काय स्प्लिट हॅश म्हटलं तू हिला तर मग हे काय रिटर्न करणार ॲरे रिटर्न करणार. स्प्लिट कशाने झालंय हॅशने झालंय. मग 1 2 3 4 असं तुझं काय होणार रिटर्न. कळालं ना तुला कळालं. स्प्लिट फंक्शन काय करतं. अरे, हा. म्हणजे एवढे फंक्शन आहेत ह्याच्यामध्ये. आता दुसरं अजून एक फंक्शन आहे मॅचवालं. तसे अजून फंक्शन असतील बरं का हे जे मला माहिती आहेत ते मी सांगितलं. मॅच इथे आहे रेगे.